त्याला विद्याची देवता असं संबोधलं जातं. असे माता सरस्वती आणि ज्या मातेने स्वतःच्या कर्तृत्वावर विद्येची देवता म्हणून जगापुढं प्रसिद्ध झाली अशा सावित्रीबाई फुले त्यांना नमन करून आज आपण 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात कानगाव येथे साजरा करत आहोत. खरं तर दिव्यांग दिनाची कहाणी आपल्याला सरांनी सर्वांसमोर मांडलेली आहे की दिव्यांग दिन हा कशामुळे साजरा केला जातो. त्याची उत्पत्ती वळशाच्या खाणीपासून जो प्रवास चालू झाला तो आज दिव्यांग सक्षम करण्यासाठी प्रत्येक देशाने उचललेलं हे पाऊल आहे. यामध्ये जे दिव्यांग आहे ते आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1 कोटीमध्ये 30 लाख दिव्यांग आहे. त्यात जवळपास 17,000 पुरुष आणि 13,000 महिला असा आपला साधारणतः आकडा आहे. आता तो जास्त वाढलेला नाही कारण की प्लस पोलिओच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून आपल्या जागतिक पोलिओ दिन त्या माध्यमातून जी पोलिओची संख्या होती ती बऱ्यापैकी घटलेली आहे. म्हणजे ते एक शासनाचं थोडंसं सकारात्मक पाऊल आज दिव्यांग व्यक्तींना सक्षम करण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल ठरलेलं आहे. यामध्ये अनेक दिव्यांग आहे. त्या दिव्यांगांनी कुठेही कमीपणा न करता जगामध्ये एक आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलं. त्यामध्ये एक आदर्श असं उदाहरण मी देईल की सुधाचंद्रन यांचं. दोन्ही पाय गमावून सुद्धा त्या जागतिक लेवलला शास्त्रीय नृत्यांगना म्हणून आपल्यासमोर प्रसिद्ध झाल्या. त्याचप्रमाणे नेक युनिजिन दोन्ही हातपाय नाही पण ते आजही प्रत्येक ठिकाणी जाऊन आपल्या समाजाला जगाला मोटिवेशन देतात. म्हणजे दिव्यांग होणं हा काही गुन्हा नाही पण त्यातून स्वतःचं मन खच्ची करून घेणं हा निश्चितच गुन्हा आहे. दिव्यांग बाबत आम्ही तालुक्यामध्ये चळवळ उभी केली. त्यामध्ये निश्चितच जालिंदरांना असतील शहाजी बदरगे असतील हे 2 रथाची चाके आणि खूप प्रामाणिक काम या व्यक्तीचं असतं. त्यामध्ये राहुल डॉक्टर असतील किंवा चितोळे साहेब असतील भागवत साहेब असतील म्हणजे सर्व दिव्यांग बंधू जे आम्ही संघटित करण्यासाठी सर्वांना एकत्र केलं कारण की प्रत्येक गावामध्ये